नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। राज्य सरकारने आज एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने एका जिल्ह्यामध्ये पालकमंत्री बदलला आहे। विदर्भातील भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्यात आले आहे। आधी संजय सावकरे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते, पण आता ही जबाबदारी पंकज भोयर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। पंकज भोयर हे वर्ध्याचे सुद्धा पालकमंत्री आहेत, त्यामुळे पंकज भोयर यांच्याकडे आता वर्ध्यासह भंडाऱ्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे। पहिल्या मजल्यावरील सर्वच झोपडवासियांना सरसकट व सशुल्क मोफत घराचा लाभ देण्याचा उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आपले म्हणणे सादर करण्यासाठी राज्य शासनाने आणखी मुदत मागितली आहे। या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली असून राज्य शासनाला ही शेवटची संधी देत सर्वोच्च न्यायालयाने आता ऑक्टोबरमध्ये सुनावणी घेण्याचे ठरविले आहे। मराठा आरक्षणाप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान येथे आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाकडून मनाई करण्यात आली आहे। नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी देण्याची राज्य सरकारला मुभा असेल असे मुंबई हायकोर्टाचे एका जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान निर्देश दिले आहेत। मुंबईतील रहदारी विस्कळीत होऊ नये या दृष्टीने मुंबईतील आंदोलनाला परवानगी देऊ नये असे निर्देश हायकोर्टाकडून देण्यात आले आहेत। एकतर्फी प्रेमातून दोघांनी बदनामी केली, त्यातच तिसऱ्यानेही त्यांना साथ दिली। या रागातून एका 17.5 वर्षीय युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ही धक्कादायक घटना नाशिक मधील सिडको येथील सह्याद्री नगर परिसरात घडली आहे। तिघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील 2 जणांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या गणेशोत्सव निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांच्या पथ्यावर पडला आहे। एकाच वेळी असंख्य मतदारांबरोबर संपर्क साधण्याची ही दांडगी संधी चुकू नये यासाठी बहुसंख्य इच्छुकांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी आपल्या थैल्या मोकळ्या सोडल्या आहेत। आर्थिक मदतीबरोबरच कार्यकर्त्यांना सर्व प्रकारचा आश्रय इच्छुकांकडून दिला जातोय। कोकणात गणेशोत्सव परंपरा बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे। गणपती आणि निसर्ग यांचा ताळमेळ घालत गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली जाते। भारताला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे म्हणून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता। त्याला सावंतवाडी संस्थानकालीन सालईवाडा येथील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत 119 वर्षांपूर्वी गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली आणि ती परंपरा आजही सुरू आहे। श्रीरामपूर मधील मोडकडीस आलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या, पोषण आहारातील गंभीर तक्रारी, ढिसाळ आरोग्य सेवा, पाणी पुरवठा योजनांमधील भ्रष्टाचार, रस्त्यांवरील खड्डे, शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारींच्या चोऱ्यांवरून आमदार हेमंत ओगले यांच्या अध्यक्षतेखालील आमसभा गाजली। अधिकाऱ्यांनी कारभार करताना काळजी घ्यावी, अन्यथा सज्जड कारवाई होईल असा इशारा आमदार ओगले यांनी दिला आहे। औद्योगिक आणि व्यापारी ग्राहकांवर लावण्यात यावयाचे वीज बिल अधिभार प्रत्यक्षात घरगुती ग्राहकांवर लादले जात असल्याची तक्रार शिवसेनेने केली आहे। पक्षाचे जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महावितरणचे स्थानिक कार्यकारी अभियंता व्यंकटेश पेंचनवार यांना घेराव घालून ही तक्रार केली आणि ग्राहकांच्या संदर्भात अनेक मागण्या केल्या। घोषणाबाजी करीत घरगुती ग्राहकांवरील अधिभार मागे घेण्याच्या आवश्यकतेकडे त्यांचे लक्ष वेधले। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी गणेशोत्सवात 7 दिवस रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेप लावण्याची परवानगी दिली। त्यावर आम्हाला विश्वासात न घेताच अशी परवानगी का दिली असा सवाल एका 80 वर्षांच्या पुणेकर विलास लेले यांनी मंत्री शेलार यांनी केला आहे। त्याशिवाय त्यांना याचे उत्तर देण्यास भाग पाडावे म्हणून एक स्वतंत्र विनंती पत्रही सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी येत्या 29 तारखेला मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे। मराठा आरक्षणावरून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप देखील केले आहेत। त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करा, हिंदूच्या सणात खोडा नको असं आवाहन त्यांनी आंदोलकांना केलं आहे। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।